हॅलो एव्हरीवन, वेलकम अगेन. आज आपल्या स्टडी स्ट्रेटवे चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्यांना आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करायचं आहे दॅट इज अबायोटिक अँड बायोटिक एजंट्स. सगळ्यात पहिले तर दोन गोष्टी आपल्यांना आपण शिकून आलेलो आहेत. म्हणजे याच्या आधीच्या जे लेक्चर्स आहेत त्यांच्यामध्ये आपण शिकून आलेलो आहेत की दॅट इज व्हॉट अ पॉलिनेशन. आणि पॉलिनेशनसाठी सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची असते पोलेन ग्रेन. आणि त्या पोलेन ग्रेन काय व्हायला पाहिजे, स्टिग्मापर्यंत पोचायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे एक फ्लावर, ज्या फ्लावरवरती मेल होल अँड फिमेल होल्स आहेत, इथे असणारा अँथर आणि ह्या अँथरवरती असणारे ज्या पोलेन ग्रेन्स आपण आत्तापर्यंत ज्यांच्याबद्दल डिस्कशन करत होतो मागच्या प्रिव्हियस लेक्चर्समध्ये, हे पोलेन ग्रेन्स स्टिग्मापर्यंत पोहोचवण्यासाठी जे नॉन मोटाईल्स आहेत, म्हणजे हे पोलेन ग्रेन स्वतःहून मूव्ह करत नाही, त्यांना मूव्ह करण्यासाठी कुठले तरी एजंटची गरज पडते. आणि असे दोन एजंट्स, जे दोघं एजंट्सचा म्हणजे पोलेन ग्रेन ट्रान्सफर करण्यासाठी पॉलिनेशनसाठी जी रिस्पॉन्सिबिलिटी घेणारे जे दोन एजंट्स आहेत, एक आहे अबॉयोटिक आणि दुसरा आहे बायोटिक एजंट्स. मग आपल्याला तेच दोघं एजंट्स आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे. दॅट इज द एजंट रिस्पॉन्सिबल फॉर पॉलिनेशन हॅज बीन ग्रुप इंटू टू मेन कॅटेगरी. बरोबर आहे. म्हणजे पॉलिनेशनसाठी आता जे दोन एजंट्स रिस्पॉन्सिबल आहेत ते दोघं ग्रुप्स वेगवेगळे आहेत. एक आहे बायोटिक आणि दुसरा आहे अबॉयोटिक एजंट. सो सगळ्यात पहिले आपण बोलू की अबॉयोटिक एजंट काय. दॅट इज हे अबॉयोटिक एजंट इज नथिंग बट अ नॉन लिव्हिंग एजंट्स आहेत. म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्सबद्दल आपण बोलतो आहे. ज्या नॉन लिव्हिंग थिंग्स अबॉयोटिक एजंट्समध्ये येणाऱ्या आहेत आपल्याकडे, जसं विंड आहे किंवा वॉटर आहे. म्हणजे पोलेन ग्रेन ट्रान्सफर करण्यासाठी एक तर पाणी मदत करेल, दुसरं नाही तर मग आपली हवा मदत करून देईल. तर मग असे जे एजंट्स आहेत हे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत. अँड अशा नॉन लिव्हिंग थिंग्स ज्या अबॉयोटिक एजंटमध्ये येतात. मग हे कोणकोणत्या टाईपचे येऊ शकतात, कोणकोणत्या प्रकारामध्ये येऊ शकतात, ह्याच्यामध्ये तर आपण बेसिक दोन गोष्टी डिस्कस करून घेतल्या की दॅट इज अ पोलेन ग्रेन ट्रान्सफर बाय विंड अँड पोलेन ग्रेन ट्रान्सफर बाय वॉटर. ठीक आहे. मग पोलेन ग्रेन येते कुठून. एक तर आपल्याला माहिती आहे अँड्रोशियम, जो मेल होल आहे म्हणजे अँथरचा भाग. ठीक आहे. अँथर आपण माहिती आहे, बरोबर आहे. तर अँथरच्या भागापासून जो अँड्रोशियम आपण म्हणतो, तिथून पोलेन ग्रेन ट्रान्सफर होऊन जायनोशियमपर्यंत म्हणजे स्टिग्मापर्यंत पोहोचते. तो जायनोशियमचा भाग येतो. ठीक आहे. दॅट इज वॉट अ फिमेल होल आपण त्याला म्हणतो. बरोबर. मग अशा भागापासून जर विंड जी आहे ती पोलेन ग्रेन ट्रान्सफर करणार आहे, थ्रू द हवेने उडून चालली जाईल, नाही तर पाण्याने वाहून चालली जाईल कुठेतरी, तिथपर्यंत फक्त त्याला एकच मोटिव्ह आहे, इट विल बी रीच अप टू द जायनोशियम, म्हणजे स्टिग्मापर्यंत पोचायला पाहिजे फुलाच्या. ठीक आहे. मग इथे सगळ्यात पहिले येतं पॉलिनेशन बाय विंड, म्हणजे ॲनिमोफिली म्हटलं जातं. तर ही जे कुठलंही पॉलिनेशन विंड थ्रू होतं त्याला म्हटलं जातं ॲनिमोफिली. तर ॲनिमोफिलीमध्ये बेसिकली कोणते कोणते प्लांट्स येतात, जसं आपण म्हटलो वीट आहे, राईस आहे, कॉर्न आहे, राई आहे, बार्ली आहे किंवा ओट्स आहेत. तर हे सगळे जे प्लांट्स आहेत, हे सगळे जे क्रॉप्स आहेत आपण जे म्हणतोय, दॅट इज वॉट, त्याच्यामध्ये प्लम्स पण येतात. हे पण काय काम करतात की जे पॉलिनेशन आहे यांचं सगळ्यांचं जे पॉलिनेशन होतं विच विल बी थ्रू अँड अ विंड होतं. म्हणजे ह्या सगळे प्लांट्स जे आपल्याला इथे दिसत आहेत, दॅट इज वॉट दीज ऑल प्लांट्स, वीट, राईस असेल, कॉर्न असेल, राई असेल, बार्ली किंवा ओट्स असेल किंवा प्लम्स असतील, दे ऑल ट्रान्सफर देअर पोलेन ग्रेन्स थ्रू अँड अ विंड. म्हणजे हवेचा यूज करून, हवेचा वापर करून हे जे प्लांट्स आहेत, हे जे क्रॉप्स आहेत त्यांचं पॉलिनेशन करून घेतात. मग इथे पण पॉलिनेशन करण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. महत्त्वाच्या म्हणजे की प्लांटमध्ये पण त्याच्याकडे अशा सिस्टीम्स असायला पाहिजे, असे अडॅप्टेशन करून घ्यायला पाहिजे, असे त्याच्यामध्ये स्वतःमध्ये त्या प्लांटने बदल करून घ्यायला पाहिजे की ते हवे थ्रू ट्रान्सफर होणं, म्हणजे पोलेन ग्रेन हवे थ्रू स्टिग्मापर्यंत पोहोचवण्यासाठी एकदम सोपं आणि सरळ व्हायला पाहिजे. म्हणजे हे अडॅप्टेशन आपण म्हणतो फ्लावरमध्ये येऊन जातं. मग असे जे क्रॉप्स आहेत, असे जे प्लांट्स आहेत, ते स्वतःमध्ये असे अडॅप्टेशन करून घेतात, स्वतःमध्ये असे ते बदल करून घेतात. जसं आपण म्हणतो जे फ्लावर्स आहेत एकदम छोटे छोटे असतात, ते आपल्याला डोळ्याच्या नजरेमध्ये पण भरत नाही, एवढे छोटे छोटे फ्लावर्स ह्या सगळ्यांवरती येतात, हे क्रॉप्सवरती येतात.
जे आपल्याला नाही न दिसण्याच्या बरोबर असे ते फ्लावर्स असतात त्याच्यामध्ये. हे फ्लावर बेसिकली कलरलेस असतात. त्यांना काही बेसिक आपण अदर फ्लावर्स जसे बघतो त्या फ्लावर्समध्ये एकदम डार्क शायनी कलर्स असतो. पण असा ह्या सगळ्या असे जे प्लांट्स असतात, क्रॉप्स असतात, त्यांच्यामध्ये आपल्याला असा कलर दिसत नाही. नेक्टर पण नसतो. नेक्टर म्हणजे फुलाच्या मध्ये रस जो असतो ना, त्याला नेक्टर म्हटलं जातं. तर हा नेक्टर पण आपल्याला अशा फ्लावर्समध्ये दिसत नाही. आणि बेसिकली ह्यांचा जो वास आहे, जसं गुलाबाचा फुलाचा जो सुगंध येतो, तसे फ्रेग्रन्स पण याच्यामध्ये दिसत नाही. म्हणजे नेक्टर पण नसतं आणि फ्रेग्रन्स पण नसतं. असे अडॅप्टेशन ते जे फ्लावर्स असतात, ह्या ज्या क्रॉप्स आहेत जे पॉलिनेशन करतात थ्रू विंड, यांच्यामध्ये असे अडॅप्टेशन म्हणजे असे बदल ते करून घेतात स्वतःमध्ये. मग हे जे पॉलिनेशन आहेत, म्हणजे जे पोलेन ग्रेन्स प्रोड्यूस होतात, ठीक आहे. दॅट इज पोलेन ग्रेन आर एकदम हलके असतात, लाईट इन वेट असतात. म्हणजे इझिली हवेने उडून जाऊन ते अँथर स्टिग्मापर्यंत पोहोचून जातात. स्टिग्मापर्यंत पोहोचण्यासाठीच जे पोलेन ग्रेन्स असतात ते एकदम म्हणजे एकदम लाईट वेट असतात, हलके असतात, एकदम ड्राय असतात. प्रोड्यूस इन अ लार्ज नंबर, म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये इथे पोलेन ग्रेन्स प्रोड्यूस होतात. कारण काय आहे, की जर एखाद वेळेस हवेमुळे ते इकडे तिकडे जर उडून चालले गेले, तर असा मग ते जिथे अँथर स्टिग्मापर्यंत पोहोचायला पाहिजे होता, जिथे जायनोसियमपर्यंत पोहोचायला पाहिजे होता, तर जर नाहीच पोहोचला, तर मग एक्स्ट्रा जे पोलेन ग्रेन्स असतात त्या मदत करून देतात. काही लॉसेस जे होतात, ठीक आहे, म्हणजे काही पोहोचल्याच नाही, जमिनीवर पडून गेले, खराब होऊन गेले, ठीक आहे. मग असे लॉसेस कन्सिडर करून इथे जे पोलेन ग्रेन्स असतात ते ॲडिक्युएट असतात. खूप जास्त प्रमाणामध्ये हे पोलेन ग्रेन्स तुम्हाला दिसून जातील. आणि मग यांचं पॉलिनेशन होण्यासाठी मदत होऊन जातं थ्रू विंड. त्याला आपण म्हणतो ॲनिमोफिली, ठीक आहे. सो सच अन पॉलिनेशन विच विल बी ऑकर्स थ्रू द विंड, ठीक आहे. तर हे पॉलिनेशन होण्यासाठी कोण मदत करतं? हवा मदत करते. कन्सिडरिंग द वेस्टेज ऑफ द पोलेन ग्रेन्स, म्हणजे हे प्लांट्स हे कन्सिडर करून चालतात की आपले पोलेन ग्रेन्स वेस्ट होऊन जातील, आणि म्हणून ते खूप जास्त प्रमाणामध्ये पोलेन ग्रेन प्रोड्यूस करून ठेवतात, की मग पॉलिनेशन व्हायला एकदम सोपं होऊन जायला पाहिजे. असं यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन पण येऊन जातं. पण जो स्टिग्मा आहे हा फिदरी असतो. आपण जे म्हणतो ना, हा स्टिग्माचा जो भाग आपल्याला दिसतो, हा स्टिग्माचा जो पोर्शन असतो हा फिदरी असतो. म्हणजे पिसांसारखा असतो, थोडे थोडे केसांसारखा भाग त्याच्यावरती येऊन जातो. म्हणजे हवे थ्रू जी पोलिन ग्रेन आली डायरेक्टली त्याच्यावरती चिपकून बसायला पाहिजे, म्हणजे ते लॉस व्हायला नको. म्हणजे हवे थ्रू, वॉटर करंट थ्रू ज्या काही पोलेन ग्रेन्स त्याच्या थ्रू आलेल्या आहेत, त्या सगळ्या त्याला पोलेन ग्रेन म्हणजे पॉलिनेशन करण्यासाठी एकदम मदत करून देतात. पण असं सहसा जर आपण विचार केला, तर हे जे पोलेन ग्रेन्स आपण दिसतंय, हे जे आपल्याला दिसतंय, हे मेज म्हणजे आपला जो मक्का असतो ना, आपण म्हणतो त्याला, मक्याचं झाड असतं, तर हे विंड्स थ्रू पॉलिनेशन करतात. आता इथे बघा तुम्हाला दिसतंय, तर हा मेल इन्फ्लोरन्स आपण म्हणतो. तर हा जो तुरा दिसतो तुम्हाला, हा मेल पार्ट आहे याच्यावरचा. आणि इथे बघा हा स्टायलस आहे, विच विल बी बिहेव ॲज अन अ फिमेल होल, ठीक आहे. तर फिमेल होलसारखे हे बिहेव करतात. आता जसं तुम्ही म्हणताय तिथे, की हे जे मेल होल्स आहेत, म्हणजे इथे पोलेन ग्रेन्स प्रोड्यूस होतात. जशी हवा आली तर पोलेन ग्रेन्स हवेने उडून यांच्यावरती बसून जातात, आणि जसं बसले तसं त्याच्यामध्ये पॉलिनेशन होऊन जातं. आणि मग पॉलेन ग्रेन्स काय करतात, आपल्याला जे आपण म्हणतो, जे मेज आपण म्हणतो, ते आपल्याला इथे भेटून जातात. जर असं झालं तर पॉलिनेशन पॉसिबल आहे, नाहीतर मग पॉसिबल नाही आहे. पण प्रमाणामध्ये ज्या पोलेन ग्रेन प्रोड्यूस होतात, कारण त्या हवेमध्ये उडून इकडे तिकडे पसरू शकतात. आता त्या पसरल्यामुळे, हवेमध्ये मिक्स असल्यामुळे, काही लोकं एकदम सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे त्यांना हायपर सेन्सिटिव्हिटी असते ह्या पोलेन ग्रेनची. काही लोकांना हातावरती किंवा तोंडावरती असेल, किंवा हातांवरती असेल, किंवा किंवा काही भागांवरती एक लालसर पुळ्या होऊन जातात त्यांना, किंवा काही भाग त्यांचा लाल होत जातो, ठीक आहे. किंवा काही लोकांना खूप जास्त शिंका यायला लागतात. कारण हे काय, की हे ज्या पोलेन ग्रेन्स आहेत, त्या पोलेन ग्रेन्स त्यांना ॲडिक्वेट नाही आहेत, ते सेन्सिटिव्ह आहेत, म्हणजे त्यांना ह्यांची ॲलर्जी आहे. तर ह्या गोष्टी काही लोकांमध्ये दिसायला भेटतात. पोलेन ग्रेनची त्यांना ॲलर्जी असते. म्हणजे ते काही एरियामध्ये गेले, अशा एरियामध्ये जिथे पॉलिनेशन हे विंड थ्रू होतं, तर हवेमध्ये ते पोलेन ग्रेन्स काय करतात, त्या सेन्सिटिव्ह आहेत, आणि त्या लोकांना त्याची सेन्सिटिव्हिटी जाणवते. म्हणून त्यांना हायपर सेन्सिटिव्हिटीमुळे या पोलेन ग्रेन्स काय करतात, खूप जास्त शिंका यायला लागतात, किंवा काही लोकांना याचा खूप जास्त त्रास व्हायला लागतो, किंवा काही लोकांना हातावरती लालसर चट्टे पडायला लागतात. तर हे सगळं कारण काय आहे, की ह्या पोलेन ग्रेन्स त्या हवेमध्ये मिक्स आहेत, आणि त्या पोलेन ग्रेन्स त्यांच्या शरीरामध्ये चालल्या गेलेल्या आहेत. सो देर इज नॉट अ पॉसिबल ऑफ द पॉलिनेशन, बट
इट इज द पॉसिबिलिटी टू हॅव हायपर सेन्सिटिव्हिटी. ठीक आहे, म्हणजे हाय फीवर ह्या लोकांमध्ये दिसायला भेटतो. म्हणजे पोलन ग्रेनची त्यांना ॲलर्जी आहे, अशा लोकांना काही पोलन ग्रेनची ॲलर्जी व्हायला लागते. ठीक आहे, दिस इज वॉट पॉलिनेशन बाय द विंड. बट इफ आय गो थ्रू अ सेकंड मेथड, जसं पॉलिनेशन बाय वॉटर आहे, तर वॉटरमध्ये जे ॲक्वाटिक मोनोकॉट्स असतात, म्हणजे एकदलीय धान्य आपण जसं म्हणतो, बाजरी आहे, ज्वारी आहे किंवा गहू आहेत, तर हे जे एकदली आहेत. पण जर आपण शेंगदाण्यांचा विचार केला तर द्विदल आहेत, म्हणजे दोन भाग त्याचे पडून जातात, द्विदल धान्य. असं जे ॲक्वाटिक प्लांट्स आहेत, जसं वॅलिझनेरिया आहे, झोस्टेरा आहे किंवा फेलम आहे. तर हे जे प्लांट्स आहेत, जे पाण्यामध्ये बेसिकली जगतात, पाण्याच्या इनसाईडमध्ये हे प्लांट्स असतात. तर ह्यांच्यामध्ये पण ॲडॅप्टेशनची गरज पडते, कारण पॉलिनेशन कशा थ्रू होणार आहे? पाण्या थ्रू होणार आहे. म्हणजे याचा अर्थ जे पोलन ग्रेन्स आहेत त्यांना वाहून घेऊन जाण्यासाठी कोण मदत करणार आहे? पाणी मदत करणार आहे. म्हणजे याचा अर्थ ते प्लांट्स जे आहेत, वॅलिझनेरिया असेल किंवा झोस्टेरा असेल, तर ह्या प्लांट्समध्ये त्या सगळ्यांनी काय करायला पाहिजे? त्यांच्यामध्ये काहीतरी ॲडॅप्टेशन आणायला पाहिजे. मग हे जे ॲडॅप्टेशन्स आहे, हे जे बदल्स आहेत, ते स्वतःमध्ये त्या प्लांट्सने करून घ्यायला पाहिजे. तर हे प्लांट्स काय करतात? जे हायड्रोफिलियस फ्लावर्स जे असतात, म्हणजे दे आर पॉलिनेट बाय द पॉलिनेशन, जे पॉलिनेशन करतात पाण्या थ्रू, ज्यांना पॉलिनेशन करतात पाण्या थ्रू, त्यालाच म्हटलं जातं हायड्रोफिली. ठीक आहे, हायड्रोचा अर्थ होतो तुमचा पाणी, म्हणजे हायड्रोफिली म्हणजे पॉलिनेशन बाय अ वॉटर, त्यालाच हायड्रोफिली म्हटलं जातं. मग बघा की असे जे फ्लावर्स आहेत याच्यामध्ये काय अडॅप्टेशन करतात, म्हणजे जे प्लांट्स इनसाइड द वॉटरमध्ये वाढतात, जे पाण्याच्या आत हे जे प्लांट्स वाढतात, तिथे पण पॉलिनेशन गरजेचं आहे, कारण त्यांना पण त्यांची कॉलनी बसवायची आहे, त्यांना पण त्यांची कॉलनी तयार करायची. म्हणून इथे जे काही घडतं, जे पॉलिनेशन होतं थ्रू द वॉटर. ओके, पोलन ग्रेन्स वॉटर वाहून घेऊन जातं अप टू द स्टिग्मापर्यंत. ठीक आहे, मग जे फ्लावर्स आहेत दे विल बी अ व्हेरी स्मॉल असतात अँड इनकॉन्स्पिशियस असतात, म्हणजे ते दिसत पण नाही, एवढे छोटे छोटे ते फ्लावर्स असतात, आपल्या डोळ्यांमध्ये भरत नाही एवढे छोटे छोटे फ्लावर्स या प्लांट्समध्ये पण असतात, जे पाण्याच्या आत तुम्हाला दिसतील. ठीक आहे, तर ह्या पद्धतीचे जे प्लांट्स असतात, ज्यांना आपण वॉटर ग्रास पण म्हणतो, व्हॅलिझनेरिया सारखे असेल किंवा जोस्टेरिया सारखे असतील, तर हे प्लांट्स जे बेसिकली दे हॅव्हिंग अन अ व्हेरी स्मॉल फ्लावर. ठीक आहे, इनसाइड विच देर इज अन अ पोलिनेशन अँड द अँथर, स्टिग्मा अँड ऑल थिंग्स, दॅट इज वॉट अँड्रोसियम अँड जायनोसियमचा पोर्शन पण तिथे आपल्याला दिसून जातो. इथे एक भाग आहे, आपण म्हणतो जसं सेपल आणि पेटल्स असतात. आता हे झालं सेपलचा भाग. ठीक आहे, हे झाले पेटलचे भाग. तर इथे सेपल आणि पेटलच्या जागेवरती हे जे पाण्याच्या मध्ये असतात ना, हे प्लांट्स, जे फ्लावर्स असतात, या प्लांटच्या वरती जे फ्लावर्स असतात तिथे पेरियंथ असतो, त्यालाच पेरियंथ म्हटलं जातं. म्हणजे या दोघं भाग नसताना त्यांच्या जागेवरती पेरियंथ असतो. म्हणजे तुम्ही हे समजू शकतात की सेपल आणि पेटल इज नथिंग बट अ पेरियंथचाच भाग आहे. ठीक आहे, पण हे कशामध्ये? तुम्हाला पाण्यामध्ये दिसून जाईल. बेसिकली जे पाण्यामध्ये जे फ्लावर्स येतात, पाण्याच्या जे प्लांट्स आहेत, त्या पाण्याच्या प्लांट्सवरती येणारे जे फ्लावर्स आहेत, त्यांच्यामध्ये हा पेरियंथ दिसायला भेटतो आपल्याला. तर हा पोर्शन एक बेसिकली सपोर्टिव्ह पार्ट्स आहे, कारण सपोर्ट कोणाला? अँथर आणि स्टिग्माला सपोर्ट करण्यासाठी हे पाकळ्या, फुलाच्या पाकळ्या असतात आणि त्याचा खालचा देठावरचा हा भाग असतो, तो मदत करतो. ठीक आहे, तर ह्यांना पोर्शन म्हणजे एक सिक्युरिटीसारखा हा पोर्शन काम करत राहतो. ठीक आहे, आणि अदर जे फ्लावर प्लांट्स आपण म्हणतो अनवेटेबल असतात, म्हणजे हे ओले होत नाही, बेसिकली पाण्याच्या मध्ये असून ते ओले होणार नाही, कारण त्यांच्यावरती वॅक्स लाईक स्ट्रक्चर असतं. ठीक आहे, बिकॉज ऑफ दॅट वॅक्स लाईक स्ट्रक्चर. ठीक आहे, वॅक्स लाईक स्ट्रक्चर म्हणजे मेणासारखा भाग असतो, आणि त्या मेणासारख्या भागामुळे किंवा केसांमुळे ते ओलं होत नाही. तर हा एक पोर्शन आहे, जे अदर फ्लावरिंग प्लांट्स आहेत, म्हणजे अदर जे पार्ट्स असतात फ्लावरचे, ते ओले होत नाही बेसिकली. आता हे जे पोलन ग्रेन्स आहेत दॅट इज लाँग असतात अँड अनवेटेबल असतात. पोलन ग्रेन पण लाँग असतील. ठीक आहे, आणि ते पण ओले होणार नाही. ठीक आहे, पाण्या थ्रू जस्ट दे आर फ्लोट. ठीक आहे, ड्यू टू प्रेझन्स ऑफ द म्युसिलेज. म्हणजे म्युसिलेज हा तोच प्रकार आहे, जसा तुम्हाला हा दिसतोय का, ह्याला म्युसिलेज म्हटलं जातं. एक म्युसिलेज डिंकासारखा भाग येतो, डिंकासारखा पातळ भाग येतो, तो चिकट असतो, पण तो पाण्यामध्ये मिक्स होत नाही. ऑइल जसं पाण्यात एक तेलाचा थेंब घेतला, आपण तेल घेतलं आणि पाण्यावर टाकून दिलं, जसं तेल आणि ते मिक्स होणार नाही, तसंच हा जो भाग असतो म्युसिलेज,
तर हा भाग त्याच्यामध्ये मिक्स होत नाही, म्हणजे म्हणून त्याच्यावरती लावलेलं त्याच्या प्लांट ऑलरेडी त्या पोलन ग्रेनवर स्टिकी करून ठेवतो, म्हणजे ते ओले होत नाही. ठीक आहे ना. याच्यामध्ये जर नेक्टरचा विचार केला, नेक्टर म्हणजे जो रस असतो फुलाच्यामध्ये, नेक्टर अँड फ्रेग्रन्स आर लॅकिंग इन द फ्लावर्स, म्हणजे याच्यामध्ये ह्या फ्लावर्समध्ये वास नसतो, सुगंध नसतो, आणि तसं नेक्टर पण त्याच्यामध्ये आपल्याला दिसणार नाही. पण जर आपण हायड्रोफिली बोलतोय, याचा अर्थ हायड्रोफिली दॅट इज वॉट अ पॉलिनेशन बाय वॉटर जर आपण बोलतोय, तर याच्यामध्ये हायड्रोफिलीचे 2 प्रकार येतात. त्याच्यामध्ये जर आपण पहिला प्रकार बघितला तर त्या पहिल्या प्रकाराला म्हटलं जातं हायपोहायड्रोफिली, आणि जो दुसरा प्रकार येतो तो आपला आहे इपिहायड्रोफिली. आता इथे 2 प्लांट्स आहेत बघा. हा तुम्हाला दिसेल दॅट इज वॉट अ जोस्टेरा आहे, आणि हा वेलेझनेरियाचा प्लांट आहे. तर हे दोघं प्लांट आपल्याला माहिती आहे की पाण्याच्या खाली उगवतात. आता जरा ह्या प्लांटला बघा, जोस्टेराच्या प्लांटमध्ये पूर्ण प्लांट पाण्याच्या खाली आहे. पण जर वेलिझनेरियाचा विचार केला तर वेलिझनेरियाचा हा प्लांट बघा, जरा पाण्याच्या एकदम लेयरच्या आसपास तुम्हाला दिसेल. बरोबर. तर दोघांमध्ये फरक काय, की हायपोहायड्रोफिली आणि इपिहायड्रोफिली यांच्यामध्ये मेजर डिफरन्स आपल्याला काय दिसतो, तर जे पोलेन जे आहेत ऑकर्स बिलो द सरफेस ऑफ द वॉटर, म्हणजे जे पॉलिनेशन मी बोलतोय ना, पोलेन नाही, दॅट इज वॉट अ पॉलिनेशन. पॉलिनेशन पाण्याच्या खालीच इथे होतं. पण इथे जे पॉलिनेशन होतं, इथे जे पोलेन ग्रेन्स आहेत त्या वाहत जातात, फ्लोट होत जातात पाण्यासोबत, सरफेससोबत, अँड स्टिग्मापर्यंत पोहोचतात फिमेल फ्लॉवरच्या. म्हणजे इथे बघा, हे जे मेल फ्लॉवर आहे, इथून ह्या पोलेन ग्रेन्स इथे वरती येतील, आणि मग त्या पोलेन ग्रेन्स वाहत 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 हा जो पोर्शन तुम्हाला दिसतोय, हा पोर्शन हा फिमेल पोर्शन आहे. तर स्टिग्मापर्यंत पोहोचतात पोलेन ग्रेन्स वाहून. पण इथे जे पॉलिनेशन होतं झोस्टेरामध्ये, इथले पोलेन ग्रेन्स या पाण्याच्या आधी, म्हणजे हे जे पोलेन ग्रेन्स आहेत ते जरा जड असतात. ठीक आहे, पाण्यापेक्षा जड असतात. त्याच्यामुळे हे पोलेन ग्रेन्स पाण्याच्या खालीच असतात, आणि मग त्यांचं जे पॉलिनेशन होतं ते इनसाइड द वॉटरच पॉलिनेशन होतं. दॅट इज वॉट अ पोलेन ग्रेन्स आर हेवियर दॅन द वॉटर. पाण्यापेक्षा ते जड असतात, सिंक होऊन जातात, पाण्याच्या खाली होऊन जातात, आणि मग त्यांचा जो स्टिग्मा असतो, फिमेल फ्लॉवरचा जो स्टिग्मा असतो, त्या पोलेन ग्रेनला तो कॅच करतो, आणि मग पॉलिनेशन करायला लागतो. हाच तो एक्झाम्पल आपण म्हणतो जोस्टेरा, दॅट इज वॉट अ सी ग्रास त्याला म्हटलं जातं. जे पोलेन ग्रेन्स आहेत ते लॉंग असतात, रिबन लाईक दिसतात. हे जे दिसतात तुम्हाला लॉंग आणि रिबन लाईक याचे पोलेन ग्रेन्स आहेत. रिबन लाईक स्ट्रक्चर असतं, एक्झाईन नसतो, विदाऊट एक्झाईन म्हटलं जातं याला. ह्या दिसतात तुम्हाला, ह्या पोलेन ग्रेन्स आहेत जोस्टेरामधल्या, विच इज आट ना लॉंग असतात आणि रिबनसारख्या दिसतात. ठीक आहे, एखाद्या रिबनसारख्या ह्या आपल्याला दिसायला भेटतात. बट इफ आय डिस्कस अबाउट द इपिहायड्रोफिली, आपल्याला माहिती आहे की हे जे पॉलिनेशन होतं आहे विच इज ऑन अ फ्लोटिंग, ज्या पोलेन ग्रेन्स आहेत त्या फ्लोट होत जातात, फ्लोट होऊन त्या स्टिग्मापर्यंत पोहोचतात इथे. ठीक आहे ना. सो पोलेन ग्रेन्स फ्लोट ऑन द वॉटर सरफेस अँड रीच द स्टिग्मा ऑफ द फिमेल फ्लावर. सो इथे वेलिझनेरियाचं एक्झाम्पल आपल्याला दिसून जातं, जे मी तुम्हाला इथे सांगितलं. म्हणजे जे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे पोलेन ग्रेनची इज इक्वल टू दॅट ऑफ द वॉटर, म्हणून ह्या पाण्यावरती फ्लोट करत राहतात, आणि मग फ्लोट करून त्या कुठे स्टिग्मापर्यंत पोहोचून जातात, टू द फिमेल फ्लावर. म्हणजे हे सगळे जे एक्झाम्पल्स मी तुम्हाला इथे देतोय, दिस इज वॉट द ऑल एक्झाम्पल्स ऑफ दीज ग्लास. म्हणजे हे सगळे पाण्यामधला ग्रास असेल, जोस्टेरा असेल, किंवा इतर इनसाइड द वॉटरमध्ये असेल, पाण्यामध्ये असणारे जे प्लांट्स असतील, त्यांच्यामध्ये पॉलिनेशन ह्याच पद्धतीने होत राहतं. ठीक आहे ना. म्हणजे मग हायड्रोफिली दॅट इज, इथे हायड्रोफिलीमध्ये पॉलिनेशन कसं होतं, इनसाइड द वॉटर. बट इपी हायड्रोफिलीमध्ये जे पोलेन ग्रेन्स आहेत त्या फ्लोट होऊन फिमेल फ्लॉवरपर्यंत पोहोचतात. ठीक आहे ना. आय होप तुम्हाला दोघं नीट समजले असतील. ठीक आहे. नाव वी रीच अप टू अ बायोटिक एजंटपर्यंत. आपण आत्तापर्यंत बघितले अबायोटिक एजंट. अबायोटिक एजंट कोणते, जे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, दॅट इज वॉटर अँड विंड, आपण दोघं बोललो, आणि दोघा थ्रू जे पॉलिनेशन होत आहे दॅट इज वॉट अबायोटिक एजंट्स पॉलिनेशन करतात. बट इफ आय डिस्कस अबाउट द बायोटिक एजंट, म्हणजे जे लिव्हिंग थिंग्स आहेत, लिव्हिंग थिंग्स कोणते, तर इथे नॉर्मली जे लिव्हिंग थिंग्स आपण कन्सिडर करतो, इन्सेक्ट आहेत, छोटे छोटे इन्सेक्ट असतील, बर्ड्स असतील, बॅट्स असतील, किंवा स्नेल्स असतील, हे काय करतात, पॉलिनेशनसाठी मदत करतात. मग असे जे पॉलिनेशनसाठी मदत करणारे आहेत, तर हे जे अबायोटिक म्हणजे बायोटिक एजंटचा जर आपण महत्त्वाचा भाग बघितला, तर 80% जे पॉलिनेशन होतं, असं 80% पॉलिनेशन करणारे लिव्हिंग थिंग्स आहेत, मूव्हिंग क्रिएचर्स आहेत, जे आपण इन्सेक्ट, बर्ड्स, बॅट्स, स्नेल्स आपण म्हणतोय. तर 80% पॉलिनेशन जे होतं प्लांट्समध्ये, तर हे थ्रू अ बायोटिक एजंट होतं.
ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये पण आपल्याला बरेचसे भाग दिसायला भेटतील. कोणते कोणते येतात, म्हणजे जे पॉलिनेशन इन्सेक्ट थ्रू होतं, दॅट इज अँटिमोफिली ज्याला म्हटलं जातं. इन्सेक्ट थ्रू जे पॉलिनेशन होईल, विच इज नथिंग बट अन अँटिमोफिली. ठीक आहे. मग असं पॉलिनेशन कोणत्या कोणत्या प्लांट्समध्ये दिसायला भेटेल, जसं रोज आहे, जास्मिन आहे किंवा सेस्ट्रम आहे. तर हे जे फ्लावर्स तुम्हाला इथे दिसत आहेत, हे तिघं प्रकार तुम्हाला इथे दिसून जाईल, जास्मिन, रोज अँड सेस्ट्रम. तर ह्या प्लांट्समध्ये हे जे प्लांट्स दिसत आहेत तुम्हाला, यांचा सुगंध पण तुम्ही बघितला असेल. रोजचा असेल किंवा जास्मिनचा असेल किंवा ह्यांचा सेस्ट्रमचा सुगंध जर तुम्ही बघितला असेल, तर अतिशय खूप चांगल्या पद्धतीने खूप दूरवर त्याचा सुगंध पोहोचतो. ठीक आहे. तर हे दिसायला पण जर तुम्ही बघितलं तर खूप अट्रॅक्टिव्ह फ्लावर्स असतात त्यांचे, बरोबर. म्हणजे पॉलिनेशन होतं थ्रू अॅन इन्सेक्ट. इथे जे इन्सेक्ट आपण म्हणतो, याचे छोटे छोटे इन्सेक्ट यांच्यामध्ये पॉलिनेशनसाठी मदत करून देतात. मग हे जे फ्लावर्स आहेत ना, की पॉलिनेशन व्हायला पाहिजे, सक्सेसफुल पॉलिनेशन व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी ते ॲडॅप्टेशन करतात स्वतःमध्ये. फ्लावरमध्ये काहीतरी ॲडॅप्टेशन करून ठेवतात, की अट्रॅक्टिव्हनेस त्यांच्यामध्ये दिसायला पाहिजे. म्हणजे दे आर लार्ज असतात, खूप मोठे दिसतात, आपल्याला इझिली दिसून जातात फ्लावर्स. जसं आपण म्हणतोय की वेट किंवा बार्ली असेल, यांच्यामध्ये ते जे फ्लावर्स असतात एकदम छोटे छोटे असतात. ठीक आहे ना. पण यांच्यामध्ये हे लार्ज फ्लावर दिसतील, एकदम शायनी असतात, शोई आपल्याला दिसतात. आपण ब्राईट कलर असतो, बघा ना तुम्ही यांचा कलर बघा, किती सुंदर कलर आपल्याला गुलाबाच्या फुलांमध्ये, जास्मिनच्या फुलांमध्ये असेल किंवा रेस्टमच्या फुलांमध्ये असेल किंवा इतर फुलांमध्ये त्यांचा जो कलर असतो, हे अडॅप्टेशनच आहे. का बरं अडॅप्ट करून ठेवलं आहे त्यांनी स्वतःला? बिकॉज ऑफ द पॉलिनेशन होण्यासाठी जे इन्सेक्ट आहेत ते अट्रॅक्ट व्हायला पाहिजे. तर अट्रॅक्टिव्हनेस त्यांच्यामध्ये दिसायला पाहिजे, म्हणून ते स्वतःला अडॅप्ट करून घेतात, स्वतःमध्ये असे बदल करून घेतात. म्हणजे ब्राईट कलर दिसतो, खूप चांगल्या पद्धतीचा याचा कलर तुम्हाला दिसायला भेटून जाईल ह्या फ्लावरचा. ठीक आहे ना. आपण पण कधी कधी असे फ्लावर्ससाठी अट्रॅक्ट होऊन जातो, कारण त्यांचा रंग बघून, त्यांचा नेचर बघून, त्यांचा त्यांचे कलर्स वगैरे बघून किंवा त्यांना बघून आपल्याला काय वाटतं, की आपण ते फूल तोडायला पाहिजे. पण त्यांची स्वीटनेस जी आपल्याला दिसते त्यांच्यामध्ये, ती किती सुंदर असते. ठीक आहे ना. फ्लावर किती आपल्याला किती ब्युटिफुल वाटतात. पण दे हॅव्हिंग अॅन अडॅप्टेशन, एक काय हे अडॅप्टेशन आहे, ते त्या स्वतःमध्ये चेंज करतात. ठीक आहे. ऑर्डर बघा ना, किती सुंदर वास येतो, सुगंधी वास येतो यांच्यामधून. ठीक आहे ना. आणि हॅव्हिंग अ नेक्टर, ते स्वतःमध्ये फुलांमध्ये रस पण ठेवतात. कारण काय, की हे इन्सेक्ट त्या नेक्टरसाठीच इथे बेसिकली येतात. सुगंधासाठी असेल किंवा कलरसाठी, रंगांसाठी असेल. तर हे जे नेक्टर्स ते स्वतःकडे बाळगतात. हे नेक्टर बाळगण्याचं कारण पण ते आहे, की नेक्टर जर असेल तर मग बाकीचे इन्सेक्ट त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतील आणि पॉलिनेशनसाठी मला मदत करून देतील. म्हणजे मग हे पहिलं आपलं पॉलिनेशनची पद्धत होती. धिस इज व्हॉट कम्स अंडर अ बायोटिक एजंट पॉलिनेशन बाय अ इन्सेक्ट, दॅट इज अँट्रिमोफिली आपण त्याला म्हणतो. मग अशा अँट्रिमोफिलीमध्ये पण अजून एक फ्लावर आपण म्हणतोय. एक फ्लावर ज्याला आपण म्हणतो सॅल्विया. तर सॅल्वियाच्या प्लांटमध्ये इथे बघा, जर तुम्ही ह्या इन्सेक्टला नीट ऑब्झर्व केलं ना, तर ह्या इन्सेक्टमध्ये एक मेकॅनिझम आहे, ट्रॅप मेकॅनिझम. आणि ह्या ट्रॅप मेकॅनिझममध्ये बघा जरा, हा अँथर आहे याचा. हा अँथरमध्ये असणारे हे जे पोलन ग्रेन आहेत ना, सडनली त्यांच्या भागांवर चिपकून बसलेत. किती भारी याने स्वतःमध्ये बदल करून घेतला आहे फ्लॉवरमध्ये, सॅल्वियाजमध्ये. ठीक आहे ना. हा सॅल्विया आहे, सॅल्वियाचा प्लांट आहे. तर हा बेसिकली काय करतो, त्याचे अँथर जे आहेत, त्या अँथरवरती त्या इन्सेक्टच्या भागांवरती, त्याच्या अंगावरती चिपकून ठेवून देतो. काही जे इन्सेक्ट पण असतात ना, ते पण त्यांच्यामध्ये पण असेच ॲडॅप्टेशन असतात. कारण जर तुम्ही बघितलं त्या इन्सेक्टच्यावरती म्हणजे शरीरावरती केस आहेत, ते इझिली काय करतात, यांचे पॉलन ग्रेनला स्वतःच्या अंगावरती स्टिकी करून घेऊन जातात आणि मग दुसऱ्या फ्लॉवरपर्यंत ते पोहोचून देतात. ठीक आहे ना. म्हणून दॅट इज द स्टिग्मा इज रफ असतो ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द हेअर त्यांच्या अंगावर असतो. आपण स्टिकी ड्यू टू द स्टिकी असतो. स्टिग्मा पण जो तुम्हाला दिसेल, याच्यामध्ये असणारा जो स्टिग्मा आहे, दॅट इज प्रेझेन्स ऑफ हेअर. त्याच्यावरती हेअर असतात, कारण इझिली जो पोलन ग्रेन आहे त्याच्यावरती चिपकून बसायला पाहिजे. मॅसिलिजियस असायला पाहिजे, म्हणजे जसा डिंकासारखा आपण चिपकट भाग आतापर्यंत बोलत आलेलो आहे. पोलन ग्रेन्स आर स्पिनी असतात. ठीक आहे. सराउंडेड बाय द येलो स्टिकी सबस्टन्स, त्याला म्हटलं होतं पोलेन किट. ठीक आहे. तर पोलेन किटने ते सराउंडेड असतात, येलो स्टिकी सबस्टन्स असतं त्याच्यावरती, ज्याला आपण पोलेन किट आपण म्हणतो. आणि तसंच सम प्लांट्स हॅव अ स्पेशल ॲडॅप्टेशन, म्हणजे हे स्पेशल मेकॅनिझम आहे बघा ह्याच्यामध्ये. दॅट इज फॉर द इन्सेक्ट व्हिजिटर्स टू हेल्प इन क्रॉस पॉलिनेशनसाठी. आता इथे काय होईल, हे बेसिक क्रॉस पॉलिनेशनसाठी मदत करून देतील. आपण बोललेलो आहे मागच्या लेक्चर्समध्ये. ज्यांनी बघितलं नसेल प्लीज ते लेक्चर बघा. त्यांच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने डिस्कशन केलं आहे, की हाऊ दे क्रॉस पॉलिनेशन विल बी ऑकर्स. ठीक आहे ना. तर इथे हे काय होईल, हे आता लगेच हा इन्सेक्ट उठून दुसऱ्या फ्लावरवर जाईल.
ठीक आहे ना, किंवा दुसऱ्या झाडावर जाईल, तर क्रॉस पॉलिनेशनसाठी इथे मदत होऊन जाते. म्हणजे दिस इज नथिंग बट द लिव्हर मेकॅनिझम ऑर ट्रॅन पाईप मेकॅनिझम त्याला म्हटलं जातं, विच विल बी गिवन. म्हणजे पॉलिनेशन जे पोलन ग्रेन्स आहेत ते बेसिकली एका प्लांटपासून दुसऱ्या प्लांटपर्यंत काय व्हायला पाहिजे, पोचून जायला पाहिजे. ठीक आहे ना. इथे बघा तुम्हाला डू यू नो पण दिलेलं होतं की बेसिकली इन बायोटिक पॉलिनेशनमध्ये काय होतं की प्लांट्स आर ॲडॅप्टेड टू एनकरेज द स्पेसिफिक पॉलिनेटर्स दे नीड. ठीक आहे, म्हणजे स्पेसिफिक पॉलिनेटर्स त्याच्यामध्ये असतात. म्हणजे दे आर सेड हॅव डेव्हलप्ड द पॉलिनेशन कॉन्ट्रावेन्सिस. म्हणजे प्लांट्स अँड पॉलिनेटर्स हॅव अ को इव्हॉल्ड फिजिकल कॅरेक्टर्स. म्हणजे जसं आता बघा इथे कसं झालं आहे की ह्या इन्सेक्टच्या अंगावर केस आहेत. ठीक आहे, तर हे फिदरी लाईक छोटे छोटे केस याच्यावरती दिसतात. तर ह्याच्यामुळे काय होईल की इझिली जे पोलन ग्रेन्स आहेत त्याच्या अंगावर चिपकून बसतील. ठीक आहे ना. म्हणजे एक को रिलेशन आपल्याला दिसून जातं इन्सेक्टमध्ये आणि पॉलिनेटर्स आणि पॉलिनेशन म्हणजे जे स्पेशल एन्करेजमेंट असतं दोघांमध्ये, पॉलिनेटर्समध्ये आणि प्लांट्समध्ये एक स्पेशल एन्करेजमेंट असतं, एक स्पेशल रिलेशन असतं. अँड देन ॲज पर दिस स्वतः ते प्लांट्स पण तसं काम करतात. त्यांना माहिती की कोणता व्हिजिटर येणार आहे, मग तो कसा असेल, तर त्यानुसार इन्सेक्ट पण आणि जे प्लांट्स असतात ते त्यांच्यामध्ये एक रिलेशनशिप दाखवतात, जे कॅरेक्टरिस्टिक त्यांच्यामध्ये येऊन जातात बेसिकली. ठीक आहे ना. तर मग बघा इथे अजून एक दिलं होतं, दॅट इज थिंक अबाउट इट. तर ही बम्बली बीज म्हटलं जातं. बम्बली बीज इज नथिंग बट हनी बीजच असतात ह्या. आता हनी बीजचा जर आपण बम्बली बीज ह्या बीजचा जर विचार केला तर ही जी बीज आहे, ठीक आहे, ही जी हनी बी आहे, जी मधमाशी आपण म्हणतो. आता ही मधमाशी बेसिकली जेव्हा फर्टिलाइज करून घेते स्वतःला, एक फर्टाईल क्वीन असते. ठीक आहे, क्वीनलाच फक्त अधिकार असतो टू जर्मिनेट देअर ओन वन्स. ठीक आहे, त्या झायगॉट प्रोड्यूस करणं किंवा इतर तिचे जे इन्सेक्ट प्रोड्यूस करायचं किंवा तिची पूर्ण कॉलनी बसवण्याचं काम कोण करतं, फक्त क्वीन करते. त्याच्यामध्ये लार्वे असतात आणि काही आपण म्हणतो वर्कर्स असतात. तीन तीन गोष्टी ह्यांच्यामध्ये असतात. एक क्वीन असते, जी मेजर क्वीन असते, ती तिचे अंडी देते. आणि दुसरं राहिलं वर्कर्स, जे नेक्टर्स गोळा करण्याचं काम करतात. ठीक आहे, आणि नंतर असतात लार्वे, दे आर हेल्प टू रिप्रोडक्शनसाठी मदत करतात लार्वे. आता अशी जी बम्बली बीज आहे, आपण जी हनी बी तिला म्हणतो, ठीक आहे, मधमाशी जी आहे ती 30 आठवड्यापर्यंत स्वतःला हायबरनेशनमध्ये ठेवते. म्हणजे बेसिकली हायबरनेशन काय असतं की ते एक्झॅक्टली असं वाटतं की हे मेलेलं आहे, पण ते मेलेलं नसतं. ते फक्त हायबरनेशनच्या प्रोसेसमध्ये ते सगळे त्याचं शरीर एकदम चालू असतं. म्हणजे काही मेलेल्याची फक्त पद्धत त्या मेलेल्यासारखं ते आपल्याला दिसतं. पण हे 30 वीक जसे कंप्लीट होतात त्यानंतर ती जी क्वीन आहे, जी बम्बली बी आहे, ती निघते आणि स्प्रिंग करते. म्हणजे नेक्टर गोळा करायला सुरुवात करते आणि मग असं नेस्ट शोधते जिथे ती तिचं नेक्टर गोळा करू शकते आणि तिथे ती अंडी देते. आणि मग अंडी दिल्यानंतर जसं तसं तिचं नेक्टर गोळा होत जातं. 2 आठवड्यानंतर 12 आठवड्यापर्यंत तिची एक पूर्ण म्हणजे तिची अंडी असतात त्यांच्यामधून आता मग परत लार्वे निघायला लागतात. ठीक आहे, नंतर मग वर्कर्स निघायला लागतात आणि मग काही क्वीन येतात. ठीक आहे, तर मग ह्या ज्या क्वीन्स आहेत नंतर मग त्यांची पूर्ण कॉलनी तिथे तयार होते. आणि नंतर 18 आठवडे जर झाले तर 18 आठवड्यांमध्ये ही पूर्ण कॉलनी तिथे तयार होऊन जाते. आणि मग ही जी कॉलनी आहे ती त्यांचं परत आपण मध साठवून ठेवते. जसं ते मध साठवण्याची प्रोसेस कंप्लीट होऊन जाते, नंतर 24 आठवड्यामध्ये, 24 आठवडे जर म्हटले तुम्ही, तर 24 भागिले जर 3 केले, 3 आठे 24, तर 8 महिन्यामध्ये यांची पूर्ण लाईफ सायकल कंप्लीट होते. जी जुनी हनी बी होती, जी क्वीन होती पहिली, ती मरून जाते 8 आठवड्यामध्ये. आणि नंतर जे नवीन आहेत, ज्या नवीन आलेल्या आहेत, ते रिप्रोडक्शन करतात आणि मग ते परत हायबरनेशनमध्ये चालल्या जातात. ठीक आहे, तर हे पूर्ण लाईफ प्रोसेस आहे बम्बली बीजचं. ठीक आहे, म्हणून सहसा विचार करतात की 8 महिन्यानंतर त्या स्वतःच मरून जातात. ठीक आहे, आणि त्यांचं नवीन रिप्रोडक्शन करतात. ठीक आहे, सो आय होप यू अंडरस्टँड अबाउट द बम्बली बीज. ठीक आहे, नाव वी डिस्कस अबाउट द पॉलिनेशन बाय द बर्ड्स. ठीक आहे, आता आपण आलेलोच आहेत बायोटिक फॅक्टर्समध्ये, म्हणून आपण अगेन इथे डिस्कस करणार आहोत, दॅट इज द पॉलिनेशन बाय द बर्ड, दॅट इज ऑर्निथोफिली त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, तर हे जे पॉलिनेशन होतं थ्रू द बर्ड्स, म्हणजे इथे मदत कोण करतं पॉलिनेशनसाठी, बर्ड्स मदत करतात. जसं आपण म्हणतो किंगफिशर सारखा असेल. ठीक आहे, किंगफिशर म्हणजे हमिंग बर्ड आपण म्हणू, किंगफिशर म्हणण्यापेक्षा किंगफिशर मासे खातो. ठीक आहे ना. सो इथे जसं आपण म्हणतोय की ज्या पद्धतीने आपण बोलतोय की सनबर्ड असेल किंवा हमिंग बर्ड्स असेल, यांची चोच बघा जरा.
ठीक आहे. हे फ्लावर पण तसेच असतात. त्यांचे फ्लावरचा जो नेक्टर असतो ना तो खूप मध्ये असतो. यांच्यामध्ये ते नेक्टर्सला प्रोड्यूस करतात. म्हणजे तो रस जो फुलाचा रस असतो ना तो खूप मध्ये असतो आणि जी चोच पण त्याच्यासाठी ही खूप मध्ये आपल्याला दिसून जाते. म्हणून जे पॉलिनेट करणारे जे बर्ड्स आहेत, दॅट इज व्हॉट सनबर्ड असेल किंवा हमिंग बर्ड्स असतील, तर हे मदत करतात टू पॉलिनेशनसाठी. म्हणजे ओन्ली वन टाइप ऑफ अ बर्ड आर स्पेशलाइज फॉर अ पॉलिनेशन. म्हणजे इथे हे जे फ्लॉवर्स तुम्हाला दिसत आहेत ना, आता इथे बघा ह्या फ्लॉवरमध्ये, ठीक आहे. इथे बरेचसे फ्लॉवर्स आपल्याला दिसून जातात. बॉम्बॅक्स असेल, बॉटल बुश असेल किंवा ब्युटिया असेल, तर हे सगळे फ्लॉवर्स तुम्हाला तिथे दिसतात, बरोबर आहे. तर हे सगळे अँथर आहेत बघा आणि ह्याच्यामध्ये नेक्टर असेल, ठीक आहे. इथे मध्ये रस असेल त्यांच्यामध्ये, ठीक आहे. तर हे अँथरसाठी हे मदत करणार कोण आहेत, इथे सगळे मेल होल असतील ना, ठीक आहे. तसंच हा पण बघा बॉटल बुश, ह्याच्यामध्ये पण अँथर आणि स्टिग्मा यांच्यामध्ये पण असणारा नेक्टर, ठीक आहे. तर हे जे सगळे आपल्याला दिसतात, ब्युटिया जो आपल्याला दिसतोय हा पण, हे जे प्लांट्स आहेत, हे जे फ्लॉवर्स आहेत, दे रिक्वायर्ड अ स्पेशल बर्ड, ठीक आहे. एक स्पेशल बर्डच असेल, एक स्पेशल म्हणजे फक्त काही टाईपचे बर्ड्सच आहेत जे इथे पॉलिनेशनसाठी मदत करतात. म्हणजे हे ऑर्निथोफिलीमध्ये येतात, ठीक आहे ना. म्हणजे ह्याच्यामध्ये हे जे बर्ड्स आहेत बेसिकली स्मॉल साईजचे असतात आणि लाँग बीक असते. म्हणजे त्याची जी चोच असते ती खूप लाँग असते आणि एकदम छोट्या साईजचे असतात. तुम्ही बघितलं ना सनबर्ड किंवा हमिंग बर्ड तुम्ही बघितलं असेल, तर ह्यांची साईज बघा, एक छोटे-छोटे बर्ड्स असतात हे आणि त्यांची जी चोच आहे ती खूप मोठी असते, ठीक आहे. मग हे फ्लॉवर्स पण स्वतःमध्ये अडॅप्टेशन करतात. जसे बर्ड्स आहेत, जसे पॉलिनेटर्स आहेत, तशा पद्धतीने प्लांटला पण त्याच्या फ्लॉवरमध्ये म्हणजे ॲडॅप्टेशन करावं लागतील. म्हणून ॲडॅप्टेशन इन ऑर्निथोफिलस फ्लॉवर्समध्ये काय-काय येतं बघा, की ते ब्राईट कलर असतात, म्हणजे एकदम शायनी कलरचे असतात. लार्ज अँड शोई आपल्याला हे प्लांट्स दिसायला भेटतात. किती सुंदर दिसतात ना हे फ्लॉवर बघा. हे अट्रॅक्टिव्ह फ्लॉवर त्यांच्यामध्ये दिसून जातात. हे सिक्रेट करतात प्रोफ्यूज, म्हणजे एक्स्ट्रा आपण म्हणू शकतो, दॅट इज एक्स्ट्रा डायल्यूट नेक्टर हे सिक्रेट करतात. खूप जास्त प्रमाणामध्ये यांच्यामध्ये नेक्टर दिसायला भेटतो. कारण काय आहे, की जर एक्स्ट्रा नेक्टर असेल तर मग हे लवकर त्याच्याकडे अट्रॅक्ट होतील असे बर्ड्स आणि मग काय होणार आहे, की हे पॉलिनेशनसाठी काय करतील, खूप जास्त मदत करून देतील, ठीक आहे ना. स्टिकी आणि याचे जे पोलन ग्रेन्स असतात, दे आर ऑल्सो स्टिकी असतात आणि स्पिनी असतात. स्टिकी अँड स्पिनी म्हणजे पोलन ग्रेन्स असतात, की कारण इझिली ते पण ट्रान्सफर होऊन जायला पाहिजे थ्रू दिस, ठीक आहे. अशा बर्ड्स थ्रू हे वाहून जायला पाहिजे. विदाऊट फ्रेग्रन्स असतात. ह्या फुलांना वास नसतो, ठीक आहे. बर्ड्स हॅव अ पुअर सेन्स ऑफ स्मेल. कारण हे जे बर्ड्स असतात, हमिंग बर्ड्स किंवा सनबर्ड्स असतात, तर यांना वास येत नाही. त्यांची जी वास घेण्याची जी सेन्स असते, ठीक आहे, जी स्मेलिंग सेन्स आपण म्हणतो, ती खूप पुअर असते. म्हणून यांच्यामध्ये सहसा आपल्याला या फ्लॉवर्समध्ये फ्रेग्रन्स दिसत नाही, ठीक आहे. थर्ड वन इज नथिंग बट पॉलिनेशन बाय द बॅट, ठीक आहे. आपल्याला माहिती आहे बॅट्स, जसं हा आपण म्हणतोय बेवबागचा जो ट्री येतो, खूप मोठा ट्री आपल्याला दिसतो. बेवबाग असेल किंवा किजेलिया असेल, ठीक आहे. म्हणजे सॉसेज ट्री आपण त्याला म्हणतो. अँड कॅडम ट्री असेल, ठीक आहे. तर हे जे ट्रीज तुम्हाला दिसत आहेत इथे, हे सगळे ट्रीज यांच्यामध्ये जे पॉलिनेशन होतं, इथे जे पॉलिनेटर्स काम करतात ते पॉलिनेटर्स आहेत बॅट. दॅट इज चिरॉप्टोफिलिया, फिली त्याला म्हटलं जातं, चिरॉप्टोफिली. तर हे चिरॉप्टोफिली इज नथिंग बट दॅट पॉलिनेटर्स इज हिअर अ बॅट. इथे जो पॉलिनेटर आहे तो बॅट आहे. कारण बॅट बॅट इथे हे घेण्याचं कारण काय? बॅटच का बरं? कारण बॅट खूप दूर-दूरपर्यंत उडून जाऊ शकतात. म्हणजे क्रॉस पॉलिनेशनमध्ये इथे खूप जास्त महत्त्वाचा भाग येऊन जातो. म्हणजे सेव्हरल किलोमीटरपर्यंत हे उडून जाऊ शकतात. म्हणजे हे एक पोलन ग्रेन खूप दूरवर जाऊन इथे जे भाग आहेत, म्हणजे जो पॉलिन ग्रेन आहे जर दुसऱ्यापर्यंत पोहोचला, तर क्रॉस पॉलिनेशनने स्वतःमध्ये जे बदल घडतील, म्हणजे ॲडॅप्टेशन येईल, व्हेरिएशन जे दिसेल, जेनेटिक व्हेरिएशन, ते खूप जास्त महत्त्वाचं याच्यामध्ये येऊन जातं. म्हणून असे जे प्लांट्स असतात, ते स्वतःमध्ये त्याचे जे फ्लॉवर जे असतात त्यांच्यामध्ये फ्लॉवर्समध्ये अडॅप्टेशन आणतात. कोणते-कोणते अडॅप्टेशन्स आहेत बघा. फ्लॉवर्स आर डल असतात, ठीक आहे. एकदम डल फ्लॉवर असतात, ठीक आहे. डल इन कलर अँड विथ अ स्ट्राँग फ्रेग्रन्स यांच्यामध्ये देऊन जातो. यांचा जो वास येतो तो खूप जास्त दूरवरपर्यंत दिसतो. हे सिक्रेट अबॅन्डन्ड नेक्टरला सिक्रेट करतात. खूप जास्त प्रमाणामध्ये याच्यामध्ये नेक्टर येऊन जातो. जो रस येतो फुलांचा तो खूप जास्त असतो. फ्लॉवर्स प्रोड्यूस द लार्ज अमाउंट ऑफ एडिबल पॉलन ग्रेन्स, हे प्रोड्यूस करून देतात. खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोड्यूस करून ठेवतात. कारण जसं ह्याच्यामध्ये आलं तसं त्या पद्धतीने हे जे प्लांट्स आहेत तुम्हाला दिसत आहेत,
दीज ऑल पॉलिनेशनसाठी, पोलन ग्रेनसाठी खूप जास्त रेडी असतात आणि म्हणजे प्रत्येक भागांपर्यंत हे काय होऊन जायला पाहिजे, पोहोचून जायला पाहिजे. ठीक आहे. आय होप यू अंडरस्टँड द पॉलिनेशन बाय द बॅट्स अगेन. ठीक आहे. नाव वी डिस्कस अबाउट द आउटब्रीडिंग डिव्हाइस. इन एक्झॅक्टली काय होतं असेल बरं, की आपण पॉलिनेशन शिकतोय आणि पॉलिन ग्रेन फिमेल फ्लॉवरपर्यंत पोहोचत आहेत आणि मग पॉलिनेशन होतं आहे आणि पॉलिनेशनसाठी इतर गोष्टी मदत करतात. ठीक आहे. मग तसंच आउटब्रीडिंग डिव्हाइसचा जर विचार केला, की मेनी प्लांट्स हॅव अ मेकॅनिझम दॅट डिस्करेज ऑर प्रिव्हेंट अ सेल्फ पॉलिनेशन. कारण बरेचसे असे प्लांट्स आहेत, असे फ्लावर्स आहेत प्लांट्सचे, ते सेल्फ पॉलिनेशन करण्यासाठी ॲग्री होत नाही. कारण काय, की जर सेल्फ पॉलिनेशन झालं तर जे व्हेरिएशन यायला पाहिजे, जे जेनेटिक व्हेरिएशन यायला पाहिजे, जे इतर पिढ्यांमध्ये जाताना जे बदल घडून यायला पाहिजे त्या प्लांटमध्ये, ते दिसत नाही. आणि मग एकाच प्रकारचे जे प्लांट्स आहेत ते येत राहतात वर्षानुवर्ष, पूर्ण जनरेशन टू जनरेशन. तर अशा केसमध्ये, अशा गोष्टींमध्ये जे प्लांट्स आहेत ते सेल्फ पॉलिनेशनसाठी रेस्ट्रिक्शन टाकतात आणि क्रॉस पॉलिनेशन व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी ते स्वतःमध्ये चेंजेस करून घेतात. ठीक आहे. म्हणून अशी जी गोष्ट आहे, दॅट इज वॉट आउट ब्रीडिंग डिव्हाइस आपण त्याला म्हणतो. म्हणजे टू प्रमोट द क्रॉस पॉलिनेशन, असे प्लांट्स काय करतात, क्रॉस पॉलिनेशनला प्रमोट करतात. कारण क्रॉस पॉलिनेशननेच पॉसिबल आहे की जेनेटिक व्हेरिएशन यायला पाहिजे, पुढच्या पिढीमध्ये एक नवीन प्लांट दिसायला पाहिजे, एक नवीन त्याची जनरेशन दिसायला पाहिजे. प्लांट तेच आहे बट हॅव्हिंग अन अ डिफरंट जनरेशन. ठीक आहे. एक जेनेटिक व्हेरिएशन त्या डिफरंट प्लांटमध्ये यायला पाहिजे, म्हणून क्रॉस पॉलिनेशनला हे प्रमोट करत राहतात. अँड इन्क्रीज द जेनेटिक डायव्हर्सिटी आपण जसं म्हणतोय, प्लांट्स हॅव इव्हॉल्व अ वाईड व्हरायटी ऑफ सेक्शुअल स्ट्रॅटेजीज. ठीक आहे. मग जेनेटिक डायव्हर्सिटी इज अन इसेन्शियल फॅक्टर कन्सिडर केला जातो. म्हणजे इव्हॉल्युशन जर व्हायला पाहिजे असेल, म्हणजे नेचर जसं बदलेल, नाहीतर मग जर नेचर थ्रू जर मी नाही बदललं तर मी पण काय होऊन जाईल, ह्या जगामध्ये जसं डायनोसॉर एक्सटिंक्ट होऊन गेले तसं प्लांट पण एक्सटिंक्ट होऊ शकतं. म्हणून हे क्रॉस पॉलिनेशनला प्रमोट करत राहतात. म्हणजे इव्हॉल्युशन बाय नॅचरल सिलेक्शनची ही मदत घेतात. म्हणजे नॅचरल सिलेक्शन इज बेस्ट रेमेडी टू क्रॉस पॉलिनेशन अँड बेस्ट रेमेडी टू ट्रीट. म्हणजे आपल्याला जर या बायोडायव्हर्सिटीमध्ये राहायचं असेल, या प्लांट सिस्टीममध्ये राहायचं असेल, तर ह्या लिव्हिंग थिंग्समध्ये जर राहायचं असेल तर इथे नॅचरल सिलेक्शन खूप महत्त्वाचं येतं. म्हणून कंटिन्यूड सेल्फ पॉलिनेशन रिझल्ट इन टू एन इनब्रीडिंग डेव्हलपमेंट डिप्रेशन करू शकतं. म्हणजे असे प्लांट्स काही वर्षानंतर मे बी जर त्यांच्यामध्ये बदल घडून नाही आला तर ते नष्ट होऊ शकतील, लाईक अ डायनोसॉर. ठीक आहे ना. दस प्लांट्स हॅव डेव्हलप्ड मेनी डिव्हायसेस. ठीक आहे. प्लांट काय करतात, वेगवेगळे डिव्हायसेस डेव्हलप करत राहतात टू एनकरेज अ क्रॉस पॉलिनेशन. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ आउटब्रीडिंग डिव्हाइस ॲज अ फॉलोईंग. ठीक आहे. इथे बरेचसे आउटब्रीडिंग डिव्हाइसचे आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहेत. तुम्ही इथे ही बघा, मालबेरी म्हटलं आता याला. ठीक आहे. आपल्याकडे पण येते, जर आपण आपल्या विभागाकडे बघितलं असेल, ही मालबेरीचं हे प्लांट आहे आपलं. नाही तर मग पपाया आपल्याला माहिती आहे, पपईचं जे झाड येतं त्याच्यामध्ये. याच्यामध्ये जर तुम्ही हे प्लांट्स बघितले असतील ना, तर एका प्लांटवर मेल फ्लावर येतात आणि दुसरं प्लांट जे येतं त्याच्यावरती फिमेल फ्लावर येतात. ठीक आहे. म्हणजे प्लांट डायरेक्ट वेगळं असतं, एकच प्लांट नसतं. एकाच प्लांटवर कधीच असे जे झाडं आहेत, म्हणजे हे जे तुम्हाला दिसतात मालबेरी वगैरे असतील. ठीक आहे. तर हे जे हे आहेत, ठीक आहे, जसा मेज आपण बघितला, मक्याचं झाड आपण बघितलं, एकाच प्लांटवरती मेल आणि फिमेल भाग होते. ठीक आहे ना, जसं तुम्हाला मी दाखवत होतो ना. ठीक आहे. आपल्याला जे दिसत होतं, मी जसं तुम्हाला तिथे शिकवलं, सांगितलं. इथे बघा, आता इथेच तुम्ही बघताय एकच प्लांट आहे, ह्याच प्लांटवरती मेल आणि फिमेल पोर्शन आहेत. ठीक आहे. तर हे ह्याच्यावरती येतं. पण जर आपण विचार केला की एक प्लांट ज्याच्यावरती पूर्ण सगळेच्या सगळे मेल फ्लावर आहेत आणि दुसरं प्लांट ज्याच्यावरती फिमेल फ्लावर आहेत, म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटी आणि नॅचरल सिलेक्शनची याच्यामध्ये खूप मोठी मदत होऊन जाते. जेनेटिक डायव्हर्सिटी खूप इथे आपल्याला दिसायला भेटते. याच्यासाठी असे जे प्लांट्स आहेत ते स्वतःमध्ये युनिसेक्शुअलिटीचा म्हणजे युनिसेक्शुअलिटी अडॅप्ट करून घेतात. दॅट इज प्लांट्स बिअर आयदर मेल ऑर फिमेल फ्लावर. ठीक आहे. ज्याला म्हटलं जातं डायोसिझम. ठीक आहे. ज्याला काय म्हटलं जातं, डायोसिझम. नाहीतर मग मोनोसिझम सेसस असतं, ज्याच्यामध्ये एकाच प्लांटवरती दोघं पार्ट्स असतात, मेल अँड फिमेल पार्ट. ठीक आहे. तर हे जे आहे दॅट इज युनिसेक्शुअलिटी याला म्हटलं जातं. हे सगळ्यात पहिलं एक्झाम्पल आपल्याकडे येऊन जातं प्लांट्समध्ये. इज जे फ्लॉवर्स आहेत युनिसेक्शुअल असतात, सेल्फ पॉलिनेशन ह्याच्यामध्ये पॉसिबल होत नाही. कारण प्लांटवरती एक तर मेल फ्लॉवर आहे, नाही तर मग फिमेल फ्लॉवर आहे. और बिकॉज ऑफ दिस आपण कधी बघितलं असेल, ऐकलं असेल की
जे पपयाचं झाड आहे त्याच्यामध्ये कधी पपया येत नाही. ठीक आहे, आपल्याला वाटतं की पपयाचं झाड आहे तर पपया यायला पाहिजे, पण का बरं येत नाही? कारण ते जर मेल फ्लॉवरचं प्लांट असेल तर त्याच्यावरती कशाला येतील पपया? जे फिमेल फ्लॉवरचं प्लांट असेल त्याच्यावरतीच येतील ना पपया लागतील. ठीक आहे ना, जे फ्रूट येतं त्याचं पपयाचं. ठीक आहे, सो दॅट्स वाय इट इज पॉसिबल दॅट की एक जे प्लांट आहे ते स्वतःवरती काय करतात, एक मेल पार्ट डेव्हलप करतात, मेल फ्लॉवर, आणि दुसरा प्लांट जो असतो त्याच्यावरती फिमेल असतो. ठीक आहे ना, सो दिस इज वॉट ना डायोसिझम याला म्हटलं जातं. इट इज युनिसेक्शुअलिटी याच्यामध्ये येऊन जातं. दुसरं म्हणजे डिचोगॅमी म्हटलं जातं. डिचोगॅमीचं एक्झाम्पल येतं आपला सनफ्लॉवर. ठीक आहे, म्हणजे अँथर आणि जो स्टिग्मा असतो मॅच्युअर ॲट अ डिफरंट टाईम. म्हणजे एक तर पहिले अँथर डेव्हलप होईल. ठीक आहे, म्हणजे एक तर पहिले अँथर डेव्हलप होऊन जाईल, म्हणजे पोलन ग्रेन पहिले तयार होऊन जातील. ठीक आहे, आणि मग नंतर त्याचा स्टिग्मा जनरेट होईल. म्हणजे याच्याने काय होईल माहिती का, जे पोलन ग्रेन्स आहेत अँथरवर त्याचे पहिले जनरेट झाले आहेत ना, मग त्या दुसऱ्या फ्लावरवरती चालल्या जातील. म्हणजे क्रॉस पॉलिनेशन इथे सक्सेसफुल होईल किंवा क्रॉस पॉलिनेशन पॉसिबल आहे. म्हणून इथे डिफरंट टाईममध्ये डिफरंट जे भाग असतात. स्टिग्मा मॅच्युअर होतो डिफरंट टाईममध्ये. ठीक आहे, अँथर मॅच्युअर होतो डिफरंट टाईममध्ये. वेगवेगळा टाईम घेतात दोघंच्या दोघं. सनफ्लॉवरचं एक एक्झाम्पल आपल्याकडे येतो, दॅट इज वॉट अ डिचोगॅमी याला म्हटलं जातं. डिचोगॅमीचे दोन प्रकार येतात. एक आहे प्रोटेंड्री अँड प्रोटोगिनी. ठीक आहे, तर प्रोटेंड्री अँड प्रोटोगिनी ह्यांच्यामध्ये जर पहिला भाग बघितला प्रोटोंड्रीमध्ये, तर जे हे सनफ्लॉवरचं एक्झाम्पल आहे. म्हणजे इथे जो अँड्रोशियमचा पार्ट आहे पहिले मॅच्युअर होऊन जातो आणि मग जायनोशियमचा पार्ट मॅच्युअर होतो. जायनोशियम मीन्स नथिंग बट अ स्टिग्मा ज्याच्यावरती येतो तो जायनोशियमचा पार्ट आहे. ठीक आहे, म्हणजे मग पहिले मॅच्युरिटी कशामध्ये येते? अँड्रोशियम मॅच्युअर अर्लियर, म्हणजे अँथर पहिले मॅच्युअर होऊन जातो. ठीक आहे, आणि मग त्याच्या काही दिवसांनंतर, काही वेळेनंतर, काही दिवसांनंतर मग त्याचा जो स्टिग्मा आहे तो मॅच्युअर होतो, फिमेल पार्ट जायनोशियम मॅच्युअर होतो. म्हणजे क्रॉस पॉलिनेशनसाठी हे सक्सेसफुल होऊन जातं. हे सनफ्लॉवरचं एक्झाम्पल येतं. पण गिनीमध्ये इथे जे जायनोसियमचा पोर्शन आहे, म्हणजे इथे फिमेल फ्लावर जो आहे, जो फिमेल होल आहे, ठीक आहे, जो स्टिग्मा आहे विच विल बी मॅच्युअर अर्लियर, आणि मग अँथरचा जो भाग आहे अँड्रोशियमचा भाग, मग तो मॅच्युअर होतो. ठीक आहे, म्हणजे मग क्रॉस पॉलिनेशन पण इथे पॉसिबल होऊन जातं. तर हे ग्लोरिझा नावाचं जे प्लांट आहे, ग्लोरिओझा म्हटलं जातं याला. ठीक आहे, हे जे तुम्हाला दिसतंय इथे, दिस इज वॉट द अँथर इज हेअर. ठीक आहे, हे जे तुम्हाला नीट दिसत असेल तर आय एम सॉरी टू प्रोनाऊन्शिएट इट. ठीक आहे, सो ग्लोरिओझा. ठीक आहे, दिस इज वॉट द प्लांट इज हेअर. ठीक आहे, दिस इज वॉट द फ्लावर ऑफ दॅट प्लांट. हा अँथरचं बघा जरा. ठीक आहे, तर इथे पेटल सेपल्स तुम्हाला दिसतील आणि मध्ये याचा स्टिग्मा बघा हा इथे. बरोबर, तर मॅच्युरिटीची जी पोर्शन आहे, जी मॅच्युरिटी आपण गोष्ट करतोय, तर जायनोशियम पहिले मॅच्युअर होऊन जातो, नंतर याचा अँड्रोशियम मॅच्युअर होतो. ठीक आहे ना. सो नेक्स्ट वन इज दॅट आहे ना प्री प्रीपोटेन्सी. ठीक आहे, प्रीपोटेन्सी इज नथिंग बट, जर आपण प्रीपोटेन्सीचा विचार केला तर इथे बघा वेगवेगळ्या रंगाचे फ्लावर तुम्हाला इथे दिसत असतील. तर हे वेगवेगळ्या रंगाचे फ्लावर्स आपल्याला इथे दिसून जातात. बट इफ आय डिस्कस अबाउट द ॲपल, ठीक आहे, ॲपल सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे ना, ॲपल बघितला पण असेल, सगळ्यांनी खाल्ला पण असेल. तर जे प्रीपोटेन्सी आहे, हा जो भाग येतो पॉलिनेशनचा, जो आपण आउटब्रीडिंग डिव्हाइसेसचा जो विचार करतो त्याच्यामध्ये जे पोलन ग्रेन्स आहेत ऑफ द अदर फ्लावर जर्मिनेट रॅपिडली. ठीक आहे ना, म्हणजे दुसऱ्या फ्लावरवरचे जे पोलन ग्रेन्स आहेत ते लवकर जर्मिनेट होऊन जातात ओव्हर द स्टिग्मा दॅन द पोलन ग्रेन्स ऑफ द सेम फ्लावर. म्हणजे सेम फ्लावरवरचे जे स्टिग्मावरचे जे पोलन ग्रेन्स आहेत ते पहिल्यानं डेव्हलप होता, दुसऱ्यावरचे लवकर डेव्हलप होऊन जातात. ठीक आहे, जरा याला समजण्याचा प्रयत्न करा. जसं आपण म्हणतो, सपोज की हे एक फ्लावर आहे आपलं. ओके, हे एक फ्लावर आहे, हे दुसरं फ्लावर आहे. ठीक आहे, हे दुसरं फ्लावर आहे. या दोघांवरती अँथर आहे. ठीक आहे, दोघांवरती अँथर आहे. ह्या अँथरवरती आपल्याला माहिती आहे पोलन ग्रेन जर्मिनेट होणार आहेत. ठीक आहे, मग काय होतं आहे की जे पोलन ग्रेन्स आहेत ह्याच्यावर त्या पहिले जर्मिनेट झाल्या, त्या इथे पोचून गेल्या. पण ह्याला पोलन ग्रेन जर्मिनेट करण्यासाठी, ठीक आहे, काय आहे, टाईम घेणार आहे, हा लेट होईल. म्हणजे लेट जर झाला तर काय होणार आहे की पहिलेच ह्या पोचून जातील आणि ह्याच्यामध्ये काय होऊन जाईल, पॉलिनेशन होऊन जाईल. मग ह्याचे जरी आले तरी पण पॉलिनेशन होणार नाही. फक्त मग हे काय करतील, दुसऱ्या फ्लावरसाठी कामास पडतील.
म्हणजे क्रॉस पॉलिनेशन सक्सेसफुल होऊन जाईल आणि मग एक जेनेटिक डायव्हर्सिटी आपल्याला दिसायला भेटेल. जसं ॲपल आहे तर ॲपलमध्ये प्रीपोटेन्सीचा यूज केला जातो. नेक्स्ट जर बघितलं तर हेट्रोस्टेली याला म्हटलं जातं. तर हेट्रोमॉर्फी याला पण असं पण म्हटलं जातं, हेट्रोमॉर्फोलॉजी, सॉरी मॉर्फी, हेट्रोमॉर्फोलॉजी नाही हां, ठीक आहे. तर हेट्रोमॉर्फी और हेट्रोस्टाईली, तर हे जे आपल्याला दिसतं हा एक जो प्रकार आहे तो आउटब्रीडिंगचा, त्याच्यामध्ये दॅट इज 2 जे प्लांट्स आहेत, म्हणजे एक जर तुम्ही इथे बघितलं तर हे त्याचं एक्झाम्पल आहे, दॅट इज प्रिम्युला किंवा प्राईम प्राईम रोज त्याला म्हटलं जातं, प्राईम रोज. तर वेगवेगळे फ्लावर्स तुम्हाला इथे दिसतील. इथे त्यांचा सगळ्यांचा आपल्याला कलर दिसतोय वेगवेगळा, ठीक आहे. म्हणजे काय होतंय बघा, इट इज 2 ऑर 3 टाइप्स ऑफ फ्लावर, 2 किंवा 3 टाईप्सचे वेगवेगळे फ्लावर्स, ओके. इथे बघितला हा एक वेगळा, 2 तर 3, तर याच्यापेक्षा जास्त फ्लॉवरिंग प्लांटचे जे टाईप्स आहेत, ठीक आहे, 2 ऑर 3 फॉर्म ऑर 3 टाइप्स ऑफ फ्लावर, ठीक आहे. म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे फ्लावर्स आहेत आपल्याकडे. इन विच स्टिग्मा अँड अँथर आर प्लेस ॲट अ डिफरंट लेवल, वेगवेगळ्या लेवलवरती हे प्लेस असतात, ठीक आहे. स्टिग्मा आणि अँथरची लेवल काय वेगवेगळी आहे. सो दॅट इज द ॲट अ डिफरंट लेवल. सो हेट्रोस्टाईली, अदरवाईज आपण म्हणतो त्याला हेट्रोमॉर्फी, ही सक्सेसफुल आहे. म्हणजे बेसिकली हे जे प्लांट्स आहेत, हे जे फ्लावर्स असतात, त्यांच्यामध्ये अँथर आणि स्टिग्मा एक वेगवेगळ्या हाईटवरती असतात, एक वेगवेगळ्या लेवलवरती आपल्याला दिसायला भेटतात. म्हणून आपण इथे हेट्रोमॉर्फी याला म्हणतो, ठीक आहे ना. सो हेट्रोमॉर्फिक जर विचार केला तर याच्यामध्ये जे पोलेन ग्रेन्स आहेत प्रोड्यूस फ्रॉम अँथर, ठीक आहे, दॅट इज स्टिग्मा प्रोड्यूस ॲट द सेम लेवल, ठीक आहे ना. म्हणजे हेट्रोमॉर्फिकमध्ये पोलेन ग्रेन ज्या प्रोड्यूस झाल्या आहेत फ्रॉम द अँथर पॉलिनेट अ स्टिग्मा, ठीक आहे. अँथर काय करतो, पॉलिनेशन करतो. सो प्रोड्यूस ॲट द सेम लेवलवरती. तर हे हेट्रोमॉर्फी आपण म्हणतो, हेट्रोमॉर्फिक त्याला म्हणतो, ठीक आहे ना. सो नाव हेअर इज अनदर, हा एक प्लांट जरा बघा. हा तर एवढा भारी प्लांट आहे. याच्यामध्ये सडनली एक फिजिकल वॉल मेकॅनिझम तयार असतं की क्रॉस पॉलिनेशन म्हणजे सेल्फ पॉलिनेशन व्हायलाच नको. म्हणजे हेरकोगॅमी त्याला म्हटलं जातं. तर हेरकोगॅमीमध्ये जसं आपण म्हणतो, हे जे तुम्हाला फ्लावर दिसतंय, दॅट इज वॉट अ कॅलेट्रोपिस पेंटँग्युलर याला म्हटलं जातं, ठीक आहे. हे सायंटिफिक नेम आहे. तुम्ही बघितलं पण असेल आपल्या जवळपासच्या एरियामध्ये हे म्हणजे नॅचरली अवेलेबल होऊन जातं, दिसून पण जातं, आपण बघू पण शकतो त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर असं जे प्लांट आहे, असं जे फ्लावर आहे, असं जे प्लांट आहे, दॅट इज मेकॅनिकल डिव्हाइस इज प्रिव्हेंट अ सेल्फ पॉलिनेशन इन अ बायसेक्शुअल फ्लावर. म्हणजे इथे जरी बायसेक्शुअल असलं, ठीक आहे, ते सेल्फ पॉलिनेशनला एक मेकॅनिझम करून ठेवतं की जे सेल्फ पॉलिनेशन आहे ते व्हायलाच नको. म्हणजे नॅचरल फिजिकल बॅरियर याच्यामध्ये असतं. इज प्रेझेंट बिटवीन द टू सेक्स ऑर्गन्स अँड अवॉइड द कॉन्टॅक्ट ऑफ पोलेन विथ द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर. म्हणजे हे एक असं बॅरियर आहे, एक फिजिकल बॅरियर आहे की ते स्टिग्मा आणि पोलेन ग्रेनमध्ये यांच्यामध्ये डायरेक्ट वॉल तयार करतं आणि सेल्फ पॉलिनेशन होऊ देत नाही. म्हणून हे जे प्लांट तुम्हाला इथे दिसतंय, हेअर इज अ पॉलिनेशन विल बी ऑकर्स, बट पॉलिनेशन सडनली इथे जे होईल ते क्रॉस पॉलिनेशनच असेल, ठीक आहे. सेल्फ पॉलिनेशन होणार नाही. दुसरं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये येतं दॅट इज अ सेल्फ इनकॉम्पॅक्टॅबिलिटी, म्हणजे सेल्फ स्टेरिलिटी. सेल्फ स्टेरिलिटीमध्ये हे बघा जरा, हे टोबॅकोचं झाड आहे, ठीक आहे. टोबॅको आणि थियाचं हे प्लांट तुम्हाला इथे दिसेल. तर हे तर डायरेक्टली जे सेल्फ पॉलिनेशन ना त्याला इनहॅबिटेट करून ठेवतं, की सेल्फ पॉलिनेशन होऊच देत नाही. म्हणजे जर्मिनेशन ऑफ पोलेन ऑन अ स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर इज इनहॅबिटेड. म्हणजे इथे जर सेम फ्लावरवरती झालेला स्टिग्मावरती म्हणजे अँथरवरती पोलेन ग्रेन तयार झाला आणि तो जर स्टिग्मावरती बसला तर तो अलाऊच करत नाही, मध्येच येऊ देत नाही, ठीक आहे. दुसऱ्या फ्लावरवरचा किंवा दुसऱ्या प्लांटवरचा क्रॉस पॉलिनेशनसाठी जो पोलेन ग्रेन आला आहे त्यालाच अलाव करतो, सेम फ्लावरवरचा अलाऊच करत नाही. म्हणून यांच्यामध्ये आपल्याला जे व्हेरिएशन आहे ते खूप चांगल्या पद्धतीने आणि मोठ्या प्रमाणामध्ये दिसायला भेटतं, ठीक आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना लेक्चर समजलं असेल. जर लेक्चर समजलं तर प्लीज लाईक करायला विसरू नका. अगेन शेअर विथ युअर एव्हरी फ्रेंड अँड अगेन आय रिक्वेस्ट यू दॅट आपले प्रिव्हियस लेक्चर्स पण बघा. आणि जर वाटलं तर मी परत एकदा सांगतो की आपलं टेलिग्राम चॅनल आहे.
टेलिग्राम चॅनलवरती जे आपल्याला काही इन्फॉर्मेशन असतील किंवा काही ज्या स्कूल किंवा कॉलेजेसच्या इन्फॉर्मेशन असेल मी तुम्हाला तिथे टाकून देत जाईल. आणि आपली जी व्हिडिओची लिंक आहे, जे मी लेक्चर्स घेतो ते तुम्हाला तिथे ही लिंक पण शेअर करून देत जाईल. ठीक आहे ना. बाकी तर नोट्सबद्दलचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलंच आहे. ठीक आहे. जसं माझ्याकडे नोट्स अवेलेबल होत जातील तसं मी तुम्हाला अपलोड करून देत जाईल. पण प्लीज आय रिक्वेस्ट यू दॅट की परत जे नोट्ससाठी हे करू नका. ठीक आहे. सो अगेन आय थँकफुल टू यू ज्यांनी कंप्लीट लेक्चर बघितलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.